औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ येथे आज रोजी भारतीय जीवन बीमा निगम व गुंज संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील इयत्ता पहिली ते सर्व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। भारतीय जीवन बीमा निगम अमेरिका येथे पुरस्कार प्राप्त गोपाळ सुरवसे यांच्या सुसज्ज संकल्पनेतून जायफळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह रजिस्टर, पेन्सिल बॉक्स, खोडरबरसह साबण आदी साहित्य देण्यात आले आणि वृक्षारोपण करून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी गुंज संस्थेचे लातूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत रणदिवे व भारतीय जीवन बीमा निगमचे प्रतिनिधी श्री गोपाळ सुरवसे यांच्या वतीने जायफळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रकाश दिलीप भोंग यांची उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून बिभीषण गरड, ब्रांच मॅनेजर नितीन कुरुंदकर, तलाठी राजदीप भोसले, ग्रामसेवक यूडी पाटील, मुख्याध्यापक सेलुकर सर, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौदागर चोखदंड, मल्हारी नंदराम, हरिदास भोंग, नवनाथ भोंग, नाना पवार, खंडू नंदराम, नामदेव जगताप, अमृत महाराज, प्रशांत भोंग यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थांची उपस्थिती होती। लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव, लातूर। वसंत कुरुंदकर, राहणार लातूर। मी सध्या LIC ऑफ इंडिया म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मी ब्रांच मॅनेजर आहे औसा शाखेला। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की LIC ही संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामधली एक सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे आणि हिच्या मार्फत विविध उपक्रम राबवतात, जसं पॉलिसी काढणे, प्रीमियम भरणे हा तर एक मुख्य उद्देश आहे, परंतु काही शाळा, काही गाव आम्ही असे निवडतो की त्या गावांना प्रोत्साहनपर किंवा त्या शाळेत आम्हाला दुसरा आम्हाला भीत परंतु पुन्हा कळालं की आम्ही केंद्रामध्ये पहिले आहोत। नाही, केंद्रामध्ये जेव्हा यादी पडली त्यावेळेस पुन्हा यादी बघितली आणि यादी बघितल्यानंतर पुन्हा आणखी भीत म्हणलो आणि तालुक्यामध्ये पहिले आहोत। नाही, यादी पडलं सांगायचं झालं तर पुन्हा तालुक्याचे नाही, जिल्ह्याच्या यादीमध्ये सुद्धा जायफळच्या शाळेचं पहिलं नाव आहे, ते म्हणजे समृद्धी बालाजी नरवटे या मुलीचं। तिनं तयार होते किंवा टाकून जे वस्तू आपण देतो ते वस्तू पासून आपण एखादी नवीन वस्तू कशी तयार करायची हे पण तुम्हाला दाखवून देण्याचा उद्देश आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे काही बेसिक गरजा आहेत, पेन्सिल म्हणा, त्याचबरोबर बॅग, त्याच्यामध्ये एक साबण दिलेला आहे, आम्ही शॉर्पनर आहे, खोडरबर आहे, अशा काही बेसिक गरजा। आणि विशेष म्हणजे रणदिवे सरांचं खास आभार आपल्याला याच्यासाठी मानायचे की हे विद्यार्थ्याची बॅग सोडून सर अगदी तुम्ही वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे साहित्य भौगोलिक असेल, ऐतिहासिक असेल, मराठीचं साहित्य असेल, इंग्रजीचं साहित्य असेल, जेवढे तुमचे विषय आहेत पर्यावरण, त्या संदर्भामध्ये एक शालेय साहित्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी त्याचं प्रॅक्टिकल करून ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं किंवा मॅडमने आमच्याकडे एक किल्ला करून दाखवला, जे की तुमचं नियोजन आधी ठरलं होतं की इथली सहल घेऊन जायची किल्ला बघण्यासाठी, पण काही कारणानं ते सहल रद्द झाली म्हणून इथल्या सौ मॅडमचं मला नाव माहिती नाही, पण त्या मॅडमने अक्षरशः इथं किल्ला एका रूम मध्ये तयार करून दाखवला, उभेउभ किल्ला, आणि याची दखल पूर्ण राज्यभर घेण्यात आली, पूर्ण पेपरला, टीव्हीवरती, इकडे तिकडं बातमी होती। अगदी आमचाही तोच हेतू आहे, विद्यार्थ्यांना या बारीक बारीक गोष्टींमधून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा असतील, स्वच्छता कशी बाळगायची, विशेष म्हणजे झाडाचं वृक्षारोपण का महत्वाचं आहे हे जे वेगवेगळे उपक्रम इथं दिसून येत आहेत तुम्हाला, साबण असेल, झाड असेल, पाठीमागे जाऊन आपण आताच वृक्षारोपण वगैरे केलं, याच्यामधून समाजाची बांधिलकी काय विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यात परिवर्तन झालं पाहिजे, समाजाची बांधिलकी त्यांची वाढली पाहिजे, एवढाच आमचा हेतू आहे। शालेय समिती असेल, तुमचे शिक्षक वृंद यांनी खूप छान प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलं। आम्हाला बन वाटलं नव्हतं की तुम्ही या पद्धतीने अगदी झाडाचे एक मुलगा एक झाड या पद्धतीने तुम्ही त्यांच्याजवळ ते झाडं ठेवलेले, जेणेकरून या 15 मिनिटांमध्ये त्या झाडाकडे बघून तरी त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच मी म्हणेन की झाड जोपासण्याची जिद्द त्यांच्यामध्ये येणार म्हणजे येणार। सर, 2 शब्द संपवतो। जय हिंद। लोकनायक न्यूज